नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो कवठेमहांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रसाद कांबळे. नमस्ते. जे या क्षेत्रामध्ये आता रिसेंटली फार चांगलं काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये काम करतायत, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर काम करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कन्स्ट्रक्शन बरोबर MBA HR सुद्धा केलेला आहे. त्याच्याबद्दलही आपण गप्पा मारणार आहे, कारण त्यांचा हा अनुभव कसा राहिला, प्रवास कसा राहिला आजवरचा, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची लहानपणी शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं, काय सांगाल? शाळा तसं कवठेमहांकाळमध्येच झाली, पहिलीपासून 10वी पर्यंत. त्यानंतर 11वीला सांगलीला विलिंग्डन कॉलेजला शिक्षण झालं 12वी पर्यंत. असं काही नव्हतं की सिव्हिलच करायचंय, पण वडिलांचा एक होतं की माझा मुलगा आता नोकरी न करता, म्हणजे आमच्या मागच्या 2 पिढ्या या गव्हर्नमेंटमध्येच गेल्या, गव्हर्नमेंट रेव्हेन्यू सर्व्हंटच आहेत दोघं पण, आजोबा पण वडील पण. त्यांना ते नोकरीत असं घालायचंच नव्हतं मला. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू बिझनेस कर आणि त्याच्यासाठी सिव्हिल शिवाय दुसरी चांगली कोणती फील्ड नाही. त्यामुळे मी त्यांचं पण ऐकून आणि माझ्या पण मनाची तयारी करून सिव्हिल मध्ये ऍडमिशन घेतलेलं. वा, हा झाला आता प्रवास. आता पुढचा प्रवास सिव्हिल इंजिनिअरचा फार महत्वाचा असतो, तो म्हणजे स्ट्रगलचा एक असतो सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर. तर ते स्ट्रगल कसं होतं आणि पहिला वैयक्तिकरित्या केलेला पहिला प्रोजेक्ट कुठला होता, तेव्हा काय जबाबदारी दडपण आलं का, तेव्हाची काय आठवण आहे? सिव्हिल करताना असं काही जास्त दडपण आलं नाही, कारण फ्रेंड सर्कल चांगला होता आणि त्यांच्यात ते होऊन गेलं. होते बॅक आमचे पण विषय, पण ते होऊन गेले. त्यानंतर शेवटचं 1 वर्ष काय आमचं करोनातच गेलं सोडा. त्यानंतर मग काय केली, 1 वर्ष 1.5 वर्ष प्रॅक्टिस केली, चांगली केली. स्ट्रक्चरल इंजिनियर सोबत केली, आर्किटेक्ट बरोबर केली, कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्या बरोबर पण केली, गव्हर्नमेंटची पण कामात लक्ष घालून केलं. पहिला प्रोजेक्ट घराच्या अगदी समोरच होता, तिथं 3,500 स्क्वेअर फीटचा प्रोजेक्ट होता. अगदी थोडा अनुभव, म्हणजे 1 1.5 वर्षाचा काही जास्त नाहीये. तो अनुभव घेऊनच काम चालू केलं. भरपूर चॅलेंजेस पण आले त्यात, पण शेवटी ते पूर्णत्वास घेऊन गेलो. आता माझी बायको पण इंटेरियर डिझाईन आहे, तिची पण त्यात भरपूर आधी साथ मिळाली. इंटेरियरची पण कामं चालू आता जोडीनं तुम्ही करताय. व्हेरी गुड. आता येऊया त्यातल्या काही महत्वाच्या प्रश्नांकडे. एक तर मी सुरुवातीला म्हणण्याचं MBA तुम्ही HR केलेलं, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठे आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. अशा वेळेला तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता साईटवर? अकुशल तसं म्हणायला गेलं तर की एक 2-3 महिने जर एका लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली जर काम केलं एक माणूस, तर तो लगेच त्याचं चालूच करतो स्वतःच हे, आणि त्याच्याकडून काम करून घेणं हे आपल्यासाठी पण मोठं चॅलेंज असते. आता लोकलचे जर इथले कामगार बघायला गेले तर एवढे जास्त नाही आहेत. जास्त करून बिहारी आहेत, ते छत्तीसगडवाले आहेत, ते इथं कवठेमहांकाळमध्ये आमच्या इथे जास्त काम करतात. पण ते त्यांच्याकडून काम कसं करून घेणं हे भरपूर आमच्यासाठी पण टफ चॅलेंज आहे. व्हिजिट वारंवार करायला लागतात, त्यानंतर लक्ष कायम ठेवायला लागतं, डिझाईन सांगाव्या लागतात. पण असं त्यांच्यात पण एक स्किल असतं, त्यांना जास्त सांगावं लागत नाही. बरोबर. हा जसा एक लेबरचा मुद्दा आहे, तसा दुसरा पुढचा मुद्दा आहे रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करता म्हणून, की बऱ्याचदा तुम्हाला कस्टमर असं म्हणत असेल की माझं बजेट फार कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता घर बसवून द्या. तर अशा वेळेला ते बजेट आणि दर्जा या दोन्हीची सांगड मग तुम्ही कशी घालता? आम्ही दर्जाला कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं. जेवढं बजेट आहे त्या लेवल पर्यंतचं काम आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत आलो. एकांना पूर्ण जर कम्प्लीट प्रोजेक्ट हवा असेल कलर सहित, आतले इंटेरियर सहित, तर ते आम्ही रेट घेतल्याशिवाय आम्ही काम पण जास्त करत नाही. दर्जा खालावत नाही आमचा. बरोबर. जो दर्जा आम्ही पहिल्या कामापासून देतो तोच आतापर्यंत पण आहे, त्यामुळेच आमच्याकडे आता कामं पण आहेत. पुढचा प्रश्न आता या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन, एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? सांगली जिल्ह्याचं विकासाचं तसं बघायला गेलं तर रोड सांगलीत सगळीकडे आता फिरलेत. गडकरी साहेबांमुळे आता हायवे पण गेलेत. आपलं हॉटेल आपलं जे तिथे हायवेवरतीच आहे. दुसरं म्हणजे आमच्या आता तालुक्यात जर बघायचं झालं तर ते कारखाना वगैरे बंद पडलेत, भरपूर रोजगार कमी झालेत. त्याच्यासाठी पण काम केलं पाहिजे. परत जे लेबरचे इन्शुरन्स म्हणा, त्यासाठी म्हणजे आहे त्या योजना, पण त्या पूर्णपणे जात नाहीत, मिळत नाहीत, त्यांच्यापर्यंत जात नाहीत. भ्रष्टाचार भरपूर आहे, त्याच्यावरती पण काम केलं पाहिजे. आणि काय, मी सिव्हिल इंजिनियर म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघायला गेलं तर आमच्याकडे पण भरपूर काम, तर रोजगार आपण उपलब्ध करून देऊ शकतो. बरोबर आहे.
सगळ्यात महत्वाची रोजगाराची समस्या तुम्ही म्हणलात तसं. मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जरी रोजगाराची तेच समस्येला आता थोडं आता गती जे द्यायची तुम्हाला असेल तर? सांगितलं तसंच त्या याच गोष्टींवरती थोडं काम केलं पाहिजे. बरोबर. दुसरं, आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्टमध्ये एखादा असा प्रोजेक्ट आहे का की ज्याच्यात काहीतरी आव्हानं आली, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? हा, तसे आलेले भरपूर, म्हणजे गव्हर्नमेंटचे जेव्हा आपण काम करतो ना, जे टेंडर घेऊन केलेले असतात, तिथं लोकल अथॉरिटीचा भरपूर त्रास होतोय. बरोबर. त्यांचे ऐकून पण भरपूर घ्यायला लागतात. ज्या गोष्टी बसत नसतात त्या करून द्यायला लागतात त्यांना. मग भरपूर वेळा अशा आल्यात, पण त्यातून काही ना काही मार्क काढून ओव्हरकम करून आपण केलेले आहेत. पुन्हा चालू ठेवले. पुन्हा चालू ठेवून कम्प्लीट केलेले. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तर तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलची तशी आपण स्ट्रेंथ बघतो, डक्टिलिटी बघतो, करोजन रेजिस्टन्स बघतो. मग त्यातून कसं आहे, आम्ही पहिल्यापासूनच आयकॉनशी जोडलोय असं नाहीये. अगोदर पण भरपूर स्टील वापरले, पण त्यानंतर जे आम्हाला त्यात मिळालं आयकॉन मध्ये, त्यानंतर आम्ही दुसरीकडे कुठे वळलो नाही. वा. मग आयकॉनची अशी काय खासियत तुम्हाला वाटते की ज्याच्यामुळे तुम्ही आयकॉनच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस नेहमी वापरता? आयकॉनचं तेच अँटी, म्हणजे करोजन जास्त नाहीये. जरी साईटवरती स्टील पडून असलं तरी करोजन होत नाही. त्याची स्ट्रेंथ चांगली आहे. अवेलेबिलिटी पण आम्हाला लगेच होते कंपनीकडून, जे डीलर्स ना तिथून आम्हाला पण लगेच होते. बाकीच्या वेळी काहीतरी स्टॉकला कमी जास्त व्हायचं आधी, तसं आता नाहीये. म्हणजे आहे, जेव्हापासून आयकॉन मध्ये तेव्हापासून चालू आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे असे तरुण इंजिनियर येतात, फ्रेशर येतात, ज्युनियर्स येतात, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? सिनियर म्हणून जास्त काही सिनियर नाही मी. 3 वर्ष झाले माझं कन्स्ट्रक्शन चालू करून, पण कामे तशी आहेत भरपूर. सल्ला एवढाच देईन की क्वालिटीवरती फोकस करा, कामाच्या मागे लागू नका. काम जे मिळाले तेच चांगलं करा, काम तुमच्याकडे धावत. तो हे होते इंजिनियर प्रसाद कांबळे, आणि त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला, म्हणजे काम असं करा की काम स्वतःहून चालत आलं पाहिजे. अर्थात आपल्या नावामुळे, आपल्या कामामुळे पुन्हा आपलं नाव होतं, आणि आपलं नाव झालं की पुन्हा आपलं काम पुढचं मिळतं. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन सेल तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.